पिंजरा पिंजरा रे. गजा आवडला म्हणून लग्नाला तयार झाले. अगं आनंदे, तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झालाय? त्या गजाशी लग्न करण्यापेक्षा तो विष्णू काय वाईट आहे? तुला आठवतंय तू जेव्हा या गावात पहिल्यांदा आली होतीस तेव्हा तो गजा कसा वागला होता तुझ्याशी? अरे पण त्याची माफी मागितली आता त्यांनी. माफी मागितली तर माफ कर ना, लग्न का करतेय? कारण तू 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 ना लहान आहे. हे बघ, जर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं ना तर वीर त्याचा जीव घे. पर गजाशी लग्न केलं तर तो सख्या भावाचा नाही ना जीव घेऊ शकणार. कोण कोणाचा जीव घेईल मला माहित नाही, पण तू त्या गजाशी लग्न करून स्वतःचा जीव घेतेस एवढं नक्की. ए पंढऱ्या, तू 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 माझा भाऊ आहेस ना. जर माझं काही चुकत असेल ना तर माझ्या दोन कानाखाली मार. वीरला काय बी सांगू नकस. मी तुम्हाला खूप चांगलं ओळखून आहे, त्यामुळे तुमच्या बोलण्यातले चढ उतार, आनंद, दुःख या सगळ्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो हे ठाऊक आहे मला. फक्त यावेळेस नेमका काय हेतू आहे हे कळायला काय मार्ग नाही. अपघात तुमच्या डोक्याला मार लागला त्याचा परिणाम काय तुमच्या मेंदूवर तर झाला नाही ना? झालाय ना, नक्कीच झालाय. माझा मेंदू आधीपेक्षा 10 पटीने ऍक्टिव्ह झालाय. त्यामुळे काहीही करताना जरा विचार करूनच करत आहे. त्या आनंदीला मी घरी आणलं आणि आज माझ्याच वडिलांना, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलं. मामा, मी तिला जिवंत नाही सोडणार आहे. नारायणी, नाही, तू असं काहीही करणार नाहीयेस, तुला माझी शपथ आहे. अच्छा, माझा ऐक, त्या पोरीला विसरून जा. अगं मम्मा, मी तिला विसरण्याचाच प्रयत्न करतेय, पण ती सावलीसारखी माझ्या मागे मागे येते. त्याला मी काय करू ग? उद्या जरी गजाशी लग्न करून माझ्या घरात आली ना, कुणाच ठाऊक काय होईल. आणि वीरला तर तू चांगलंच ओळखतेस, तो कोणालाच माफ नाही करणार. अजून काय म्हणाले गोरख काका? जास्त काय बोलले नाही, पण ईरशी बोलणं झालं. कशासाठी? तेच तर, जास्त नाही काय बोलले, पण तात्याबद्दल बोलले काहीतरी ईरशी, आणि तुझ्याबद्दल बी. त्या गोरखनं त्याची सुटका रीतसर घडून आणली बघा. हो नाही, पण काहीतरी कारण असेल का नाही? हा, साधं सुद्धा कारण नाही बरं का. अहो, त्या गोरखच्या खास माणसाचा खून झालाय, लक्ष्मण शिर्के. अहो, त्याचा उजवात होता तो. एवढा मोठा तगडा गडी मारला कोणी? हा, भाऊबंदकीत गेला. अहो, त्याच्या स्वतःच्या सख्या भावानंच त्याच्यावर विष प्रयोग केला. तुम्ही वाड्यावर आनंदीला भेटायला गेले होते का? तुला कोणी सांगितलं? इरणी सगळं माहितीये तुम्हाला, मलाच कशाला विचारताय? तुमच्या आईला काय अक्कल आहे का नाही? अहो तात्यासाहेब, वीर साहेब इतके हुशार आहेत ना की त्या जागी तुम्ही जरी असला असता ना तर तुमच्याकडनं पण ह्याच चुका झाल्या असत्या. आता ह्या चुका मला महागात पडणार आहेत. कारण आम्ही वाड्यावर गेलो होतो तर गजा आणि आनंदीच्या लग्नाची बोलणी करायला. तुला जर का तुझ्या वीरला त्या पोरीच्या तावडीतून सोडवायचा असेल तर सगळ्यात आधी तुला त्या पोरीला वीरच्या मनातून काढावं लागेल. हे बघ पंचा, मी जी चूक केली ना ती चूक तू करू नकोस. मी चंद्रकलेला तुझ्या वडिलांच्या पासून दूर केलं, पण त्यांच्या मनातून तिला नाही काढू शकले. तात्याला शेलारांच्या प्रॉपर्टीची हाव सुटली आहे, म्हणून तो हे लग्न करायला जीवाचं रान करेल, पण मी हे लग्न होऊ देणार नाही. मी तुला शब्द देते. मामा, मला बाकीचं काहीच माहित नाही, पण मी त्या आनंदीला संपवणार. तू मला मदत कर किंवा नको करूस, पण मी तिला संपवणार. काय बोलतीयस? तुला कळत नाहीये का? त्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझ्या वडिलांना झेपणार नाही. मम्मा, ज्या माणसाने तुला आयुष्यात काडीची ही किंमत नाही दिली, काडीचंही सुख नाही दिलं, त्या माणसाला तू एवढं का जपतेस? काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. तू जसं बाबांपासून वेगळं राहून आयुष्य काढलेस ना तसं मला अजिबात जमणार नाही. नारायणी, नारायणी, तू नारायणी. पिंजरा